नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले अधिकारी पॅटर्न या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, गेले 1-2 महिने आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडला नव्हता, कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे की लिपिक टंकलेखक 2023 ची जी आपली भरती आहे त्या संदर्भात जी आपली FSL लागणार होती ती लागली नव्हती। त्याला वेगवेगळी कारणं होती, म्हणजे आयोगाकडून सांगण्यात आलं होतं की पदभरती मोठी असल्यामुळे वेळ होतोय, त्याचबरोबर काही न्यायालयीन अडथळे आले होते, त्यामुळे आपली FSL लागली नव्हती। परंतु गेल्या आठवड्यात FSL जाहीर झाली किंवा FSL किंवा आपण त्याला फायनल रिकमेंडेशन लिस्ट जाहीर झाली, त्यामुळे आपल्याला पुढील व्हिडिओ बनवणे क्रमप्राप्त झाले आणि आता याचा पुढचा टप्पा काय असणार आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघावे लागणार आहे। मित्रांनो, सर्वप्रथम FSL मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ज्यांना ऑप्टिंग आउटचा फायदा झालेला आहे आणि ज्यांचं नव्याने सिलेक्शन झालेलं आहे, त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, त्यांचं खूप खूप अभिनंदन। त्याचबरोबर म्हणजे जेव्हा FSL लागली तेव्हा एक परिपत्रक आलं मित्रांनो, त्यामध्ये वेटिंग लिस्ट लागणार नाही असं आयोगाने जाहीर केलं। मित्रांनो, वेटिंग लिस्ट या भरतीसाठी लागणं खूप गरजेचं आहे, कारण खूप मोठी पदभरती होत असून या संदर्भात सर्व जर उमेदवारांना याचा फायदा व्हायचा असेल तर वेटिंग लिस्ट लागणं खूप गरजेचं आहे। आणि आपण सर्वजण एक प्रार्थना करूया, वेटिंग लिस्टसाठी जे लोक प्रयत्न करतात त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ देत आणि वेटिंग लिस्ट लवकरात लवकर लागू देत। मित्रांनो, जेव्हा ही पदभरती होईल तेव्हा आपल्याला ॲक्च्युली बऱ्याच लोकांचं आपल्याला असं माहीत आहे की अनेक 2-3 ठिकाणी ज्यांचं जॉईनिंग आहे किंवा टॅक्समधले काही असतील, PSI असतील, राज्यसेवा 2023-24 मधील काही लोक असतील, ते जॉईन करणार नाहीत हे आपल्याला माहिती आहे, पण हे आपण ॲज्युम करून चाललोय। त्यामुळं भविष्यात येणारी ज्या रिक्त जागा होणार आहेत यांनी जॉईनिंग न केल्यामुळे, त्याच्यावर वेटिंग लिस्ट हा पर्याय आहे। त्यामुळे लवकरात लवकर जॉईनिंग होऊन वेटिंग लिस्ट लागणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो, आणि वेटिंग लिस्ट लागण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केलेच पाहिजेत। त्याचबरोबर जे प्रयत्न करतायत त्यांच्या प्रयत्नांना यश देखील यावं अशी आपण सर्वांची इच्छा तर आहेच आणि प्रार्थना देखील करूया। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर मी काल किंवा परवा दिवशी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे इमिनंट MPSC याच्यावर एक पोस्ट टाकली होती की तुम्हाला DV विषयी ज्या शंका असतील त्या शंका कमेंटमध्ये टाका आणि त्याच्यावर मी व्हिडिओ बनवतो। मित्रांनो, त्या जवळपास तसे आल्यानंतर 100, 150, 200 मेसेजेस आले आणि त्या मेसेजेसमध्ये असणाऱ्या सर्व शंका मी एक कंपाईल केलेत, लिहून घेतलेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या शंकांचं निरसन करणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला कोणती कागदपत्रे लागणार आहेत, त्यानंतर FSL नंतरचे टप्पे कोणते असणार आहेत, DV कुठे होणार आहे, आपलं जॉईनिंग कशा पद्धतीने होणार आहे, साधारणपणे किती काळ लागू शकतो, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मित्रांनो, गेल्या आठवड्यात FSL लागली किंवा आपण त्याला रिकमेंडेशन FSLच म्हणू, FSL लागली। त्यानंतर याच्यानंतरचा पुढचा टप्पा जो असतो तो रिकमेंडेशन लेटरचा असतो। तर मित्रांनो, आयोगात चौकशी केली असता की हे जे रिकमेंडेशन लेटर आहेत हे साधारणपणे या आठवड्यात किंवा फार तर फार मॅक्सिमम पुढच्या आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारी येऊन जातील असं कळालेलं आहे। त्यानंतर या आठवड्यात म्हणजे उद्याचाच, आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवारपर्यंत, जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा गुरुवार आहे, उद्या शुक्रवारपर्यंत किंवा सोमवार मंगळवारी येऊन जातील। मित्रांनो, त्याच वेळेला म्हणजे जेव्हा आपल्या अकाउंटला रिकमेंडेशन लेटर जातील त्याच वेळेला संबंधित याद्या या मंत्रालयातील जे 24 विभाग आहेत, मंत्रालयातील 24 विभागांना या याद्या जातील। आता 24 विभाग कोणते? फॉर एक्झाम्पल वित्त विभाग, त्यानंतर गृह विभाग, त्यानंतर महसूल विभाग, त्यानंतर सहकार विभाग, असे म्हणजे जे सगळ्या कलेक्टर ऑफिसेसची जी प्राधिकरण आहेत आपली 278 प्राधिकरणांपैकी जी सगळी कलेक्टर ऑफिस असेल किंवा वन विभाग असेल त्या सर्वांच्या याद्या या महसूल विभागात जातील। किंवा DGP असेल, डिस्ट्रिक्ट केडर, DGP सिटी केडर, DGP मुफसल केडर किंवा एक्साईज असेल, या सर्व याद्या गृह विभागाला जातील। आणि आता इथून बघा, या 24 विभागांना जातील, इथून संबंधित प्राधिकरणांना जातील। म्हणजे आता जर आपण गृह विभागाचंच बघितलं आपण उदाहरण, तर DGPला ऑफिसला जातील। त्यानंतर जे ह्याच्या असतील एक्साईजच्या असतील
त्या एक्साईज आयुक्तालयात जातील. त्यानंतर फॉरेन्सिकच्या ज्या असतील त्या फॉरेन्सिक संचालनालय जे आहे, न्यायवैद्यकीय संचालनालय जे आहे तिकडे जातील. त्यानंतर आपल्याला या ऑफिसेसमधून कुठल्या, एक मिनटं ह्याला मिनिमाइज करतो मी. त्यानंतर आपल्याला हे जे नियुक्ती प्राधिकरण आहेत इथून DV बोलवलं जाईल आणि आपला DV हा प्रत्येक नियुक्ती प्राधिकरण निहाय केला जाईल. मंत्रालयात आपला DV होणार नाही. तर मंत्रालयात कुणाचा DV होईल? फक्त जे मंत्रालयातील आहेत, मंत्रालयातील गॅड अंतर्गत जे येतं म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, जे मंत्रालयातील लिपिक टंकलेखक आहेत त्यांचा मंत्रालयात DV होईल. त्यानंतर जे इतर सर्व प्राधिकरण आहेत त्यांची प्राधिकरण लेवलला DV होईल. म्हणजे त्यांनी एक यादी काढतील, जे याद्या गेलेल्या असतील त्याच्यासोबत एक पत्र काढतील की असं असं तुमचं शिफारस झालेली आहे आणि शिफारस पत्र इकडे आल्यामुळे तुम्हाला एक स्पेसिफिक डेट दिली जाईल, त्या डेटला तुम्हाला यावं लागेल असं त्याच्यात सांगितलं जाईल. आणि काही प्राधिकरणामध्ये फक्त 2 जागा आहेत, ते एका दिवसात होऊन जाईल. आता DGPला जवळपास 430+ म्हणजे 437 की 438, DMER सारखं एखादं प्राधिकरण मोठं आहे. त्यानंतर अजून मोठी प्राधिकरण कुठली बघितली तर अशी मोठी मोठी जी प्राधिकरण आहेत त्यांचा एक 5 ते 6 दिवस DV चालू शकतो, अशा पद्धतीनं होईल. त्यानंतर जी मी प्राथमिक माहिती घेतली त्यानुसार आपल्याला DV दिवशीच जॉईनिंग मिळू शकतं अधीन राहून. कशाच्या? कागदपत्र पडताळणीच्या. ही मला माहिती मिळालेली आहे. आता याच्यात कितपत म्हणजे सत्यता आहे काय आहे हे आपल्याला जेव्हा ज्या प्राधिकरणांची आपल्याला नोटीस किंवा शिफारसपत्र येईल की एवढ्या एवढ्या दिवसात त्या दिवशी कळेल. परंतु मला जी माहिती मिळालेली आहे ती DV दिवशीच आपल्याला म्हणजे त्या कागदपत्रांच्या अधीन राहून, कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून हे मिळेल. म्हणजे जे साक्षांकन नमुना भरून घेतला जाईल त्याच्या अधीन राहून आपल्याला मिळेल. मित्रांनो, त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा टप्पा उरतो की कोणती कागदपत्रे राहतील. मित्रांनो, ज्या म्हणजे ऑलमोस्ट आपल्यापैकी सर्व उमेदवारांनी हा फोटो बघितलेला आहे, सर्व टेलिग्राम चॅनल्सवर फिरलेला आहे. म्हणजे आपल्या देखील टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे, इतर सर्व टेलिग्राम चॅनलवर हा फोटो फिरलेला आहे. तर हे कोणतं आहे तर जे जॉईनिंग ऑर्डर टॅक्सची आलेली होती, TA 2023ची जी जॉईनिंग ऑर्डर आली होती त्याच्यासोबत परिशिष्ट ब म्हणून हे सर्व दिलं होतं. परिशिष्ट अ हे यादी होती उमेदवारांची आणि परिशिष्ट ब मध्ये कागदपत्रांची यादी दिलेली होती. आता याच्यात बघा, हे सर्वांना माहिती आहे, तरी पण आपण 1-2 ज्या मला शंका आल्या त्या कमेंट्समध्ये त्याचं निरसन याच्या माध्यमातून करायचा आपण प्रयत्न करूयात. मित्रांनो, ही जी डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे 20 डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेली आहेत, त्यापैकी ज्यांना जी लागू होतात त्यांनी ती डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत. आता याची बघा मित्रांनो, सेल्फ अटेस्टेड कॉपी पाहिजेत, म्हणजे स्वतःच सही करायची. त्या कागदपत्राच्या झेरॉक्सच्या खाली लिहायचं सेल्फ अटेस्टेड आणि त्याच्यावरती आपली सही करायची. हे सेल्फ अटेस्टेड म्हणतात जातात. याचा 3 प्रती म्हणजे 3 संच करायचे. म्हणजे आपण समजा 10वीचं गुणपत्र घेतलं तर त्याच्या 3 प्रती, प्रमाणपत्र घेतलं त्याच्या 3 प्रती, अशा पद्धतीनं आणि तिन्हींवर सुद्धा सेल्फ अटेस्टेड करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, इयत्ता, आता आपण कागदपत्रांची यादी बघूया. इयत्ता 10वी म्हणजे SSCचं गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र. मित्रांनो, मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट हे 2 वेगवेगळे असतात, हे दोन्ही लागतात, लक्षात घ्या. त्यानंतर 12वीचं सुद्धा मार्कलिस्ट, सर्टिफिकेट. त्यानंतर पदवी परीक्षेची गुणपत्रिका तसेच प्रमाणपत्र. मित्रांनो, पदवीला आपण निग्लिजन्स दाखवत असतो, गुणपत्रिका आपल्याकडे असते कारण ती आपल्याला कॉलेजमध्ये मिळत असते, पण पासआउट झाल्यानंतर आपल्याला कॉन्व्होकेशनला अप्लाय करून प्रमाणपत्र घ्यावं लागतं, जे बऱ्याच जणांकडे नसेल. त्यामुळे प्रमाणपत्र हे बघा आपल्याकडे आहे का. काही म्हणजे आपल्या ॲग्रीसारख्या काही डिग्री असतील तर त्यांना प्रोव्हिजनल सर्टिफिकेट दिलं जातं, ते सुद्धा ग्राह्य धरलं जातं. परंतु प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका वेगळं पाहिजे. त्याचबरोबर गुणपत्रिका जर असेल तर गुणपत्रिकेवर एकदा लक्षात बघा, चेक करा की सेमिस्टर वाईज असेल तर शेवटच्या मार्कलिस्ट म्हणजे शेवटच्या इयरच्या किंवा शेवटच्या सेमिस्टरच्या जे गुणपत्रक असेल त्याच्यावर सर्व सेमिस्टरचे मार्क्स आहेत का एकदा चेक करा. किंवा जर नसेल तर वेगवेगळ्या सेमिस्टरचे एकत्र स्टेपल करून ठेवा. आणि प्रमाणपत्र चेक करा. जर प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही युनिव्हर्सिटीला व्हिजिट करून जी एक्स्ट्रा फी असते त्यांची म्हणजे फास्ट करायच्या प्रोसेसमधली जास्ती फी असते, ती फी भरून 1-2 दिवसात आपल्याला प्रमाणपत्र मिळून जाते, ते घ्या. त्याचबरोबर 10वीचं गुणपत्रिका हरवली असेल, प्रमाणपत्र हरवलं असेल तर लवकरात लवकर आपल्या बोर्डात जाऊन त्यासाठी आपल्या शाळेचं एक
पत्र लागतं, म्हणजे शिफारस पत्र म्हणा त्याला पाहिजे तर, शिफारस पत्रच म्हणतात ॲक्च्युली. त्याच्यावर लिहिलं असतं की असा असा कॅन्डिडेट हा आमचा शाळेचा विद्यार्थी असून त्यावर्षी हा पास झालेला आहे, आणि तिथं ते सबमिट करावं लागतं. 200-250 रुपये काहीतरी फी असते. ते 10वीचं आणि 12वीचं गुणपत्रक बोर्डातून, डिग्रीचं युनिव्हर्सिटीतून काढून घ्या. करेक्शन जर काय असतील तरी त्याच्यावर लिहून घ्या. त्यानंतर तुम्ही जर सेकंड कॉपी काढला या सगळ्या डॉक्युमेंटची बोर्डातून किंवा युनिव्हर्सिटीतून, तर त्याच्यावर येतं सेकंड कॉपी किंवा डुप्लिकेट किंवा करेक्शन असं वेगवेगळं येत असतं. याचा काहीच प्रॉब्लेम नसतो, हे लक्षात घ्या. मला शंका आल्या त्यानुसार मी निरसन करायला लागलो. बऱ्याच जणांना असं वाटेल की या काय फालतू गोष्टी, म्हणजे सगळ्यांना माहीत असणाऱ्या गोष्टी आहेत, पण ज्या शंका मला कमेंटमध्ये आल्यात त्याच्या निरसन होत आहे. त्यानंतर हे झालं 1, 2, 3. त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा. मित्रांनो, शाळा सोडल्याचा दाखला आणि SSC किंवा SSC उत्तीर्ण प्रमाणपत्र. लक्षात घ्या, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे जे आपण लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो ते लिव्हिंग सर्टिफिकेट. आता लिव्हिंग सर्टिफिकेट कोणतं, तर एक तर 10वीचं किंवा प्राथमिक शाळेचं, कारण याच्यावरच जन्मतारीख उल्लेख असतो. मोस्ट ऑफ दी डिग्री जेव्हा आपण पासआउट करतो तर त्याच्यावर जन्मतारखेचा उल्लेख नसतो मित्रांनो. त्यामुळे 10वी किंवा आपलं प्राथमिकमधील जे असतं त्याचे झेरॉक्सच असणार आहे ऑब्व्हियसली, कारण 10वी पास झाल्यानंतर तुम्ही 12वीत सबमिट केलं असणार आहे किंवा 12वी सबमिट झाल्यानंतर डिग्रीच्या कॉलेजमध्ये सबमिट केलं असणार आहे. त्याचे झेरॉक्स असेल तर त्याच्यावर सेल्फ अटेस्टेड करून तुम्ही जोडू शकता. किंवा सरळ सरळ तुम्ही एक काम करा, SSC म्हणजे 10वीचं जे प्रमाणपत्र असतं त्याच्यावर तुमची जन्मतारीख असते. एक लक्षात द्या, फक्त इथं गुणपत्रक जोडायचं नाही आहे तर प्रमाणपत्र जोडायचं आहे. त्याच्यावर जन्मतारीख असते ते जोडून टाका, विषय संपतोय. LCच्या भानगडीतच पडू नका. त्यानंतर 5वं कागदपत्र आहे डोमासाईल, विहित नमुन्यातील अधिवास प्रमाणपत्र. मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही वर्षी काढलेलं असेल. मला अशा कमेंट्स आल्या की डोमासाईल प्रमाणपत्र जुनं आहे तर ते चालेल का, तर डोमासाईल प्रमाणपत्र कोणत्याही, म्हणजे त्याची अशी व्हॅलिडिटी वगैरे काय नसते, ते कोणत्याही वर्षी काढलं असेल तर ते चालू शकतं. फक्त मेक शुअर की तुमचं जर अपलोड केलेलं जे आपल्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे ग्रुप C साठी आपण जे अपलोड केलं तेच असेल तर तेच वापरा, लेटेस्ट वापरू नका. जरी ते काही तुमचं मिसप्लेस झालं असेल, डोमासाईलबद्दल स्पेसिफिक बोलतोय, आणि जर लेटेस्ट असेल तरी ते चालून जाईल. डोमासाईलबद्दल एवढा इश्यू येत नाही, कारण शाळा सोडल्याचा दाखला, SSC प्रमाणपत्र हे इक्विव्हॅलंट असतात डोमासाईलला. त्यानंतर विहित नमुन्यातील जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट. तुमचं आता ज्या SC, ST, NT मधल्या सर्व कॅटेगरी म्हणजे NT, BC वगैरे, त्यानंतर DTA, VGA, VJNT, त्याचबरोबर OBC, EWS, SCBC जे काय असतील ते, आता काही ठिकाणी EWS असेल, SCBC नसेल वगैरे वगैरे, त्या सगळ्या कास्ट सर्टिफिकेट हे लागतं. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, काही ठिकाणी तुमचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वेगळं आहे, काही कॅटेगरींना वरच्या म्हणजे एकच प्रमाणपत्र आहे, वरच्या एक सेक्शनमध्ये कास्ट सर्टिफिकेट आहे, खालच्या सेक्शनमध्ये व्हॅलिडिटी आहे. ते दोन्ही लागतं, लक्षात घ्या. त्यानंतर हे NCL म्हणजे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास म्हणून सांगितले त्याने, दिनांक 1/4/2022 ते 31/3/2023 या वित्तीय वर्षातील. मित्रांनो, लक्षात घ्या, या वित्तीय वर्षातील म्हणजे या वित्तीय वर्षात काढलेलं सुद्धा चालेल, किंवा तुमचं जर 2021ला काढलं असेल, कारण बऱ्याच ठिकाणी NCLला 3 इयर मुदत असते, 2021ला काढलं असेल आणि त्याची व्हॅलिडिटी 2024ला संपत असेल तरी सुद्धा ते चालेल, हे लक्षात घ्या. बऱ्याच म्हणजे 2020चं एक NCL मला कोणीतरी पाठवलेलं की हे चालेल का म्हणून, तर 2020ला त्याची सरळ 2020ला नाही 2021लाच काढलेलं, ते 2021ला काढलं होतं आणि त्याची मुदत संपत होती 2024ला, तर असं त्याच्यावर लिहिलेलं होतं. त्यामुळे ते 2023 या कालावधीत चालू शकतं, हे लक्षात घ्या NCLच्या बाबतीत. आता हे NCL कुणाचं आहे, तर OBC किंवा NT या कॅटेगरींसाठी आहे. SC आणि ST साठी NCL नसतं. त्याचबरोबर EWS साठी NCL नसतं, कारण EWS इटसेल्फ म्हणजे इन्कम सर्टिफिकेट आहे. NCL म्हणजे काय असते, इन्कम सर्टिफिकेटचा एक टाईप असतो. EWS स्वतःच म्हणजे ते इन्कम सर्टिफिकेटचा प्रकार असल्यामुळे त्याला वेगळं NCL नसतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर 2 जबाबदार व्यक्तींकडून आपल्या चारित्र्याचे दाखले. मित्रांनो, हे या बाबतीत बऱ्याच जणांना शंका आहेत, तर या बाबतीत मी पुढे बोलतो साक्षांकन नमुन्याच्या वेळेला. तर त्याच्यात 2 नावं घालायची असतात जबाबदार व्यक्तींची, ती घालावी लागतील. किंवा काही प्राधिकरण म्हणजे काही जे डिपार्टमेंट आहेत ते तुम्हाला फॉर्मॅट देतील की त्याच्यात तुमचं नाव असेल आणि ते कुठल्या तरी 2 व्यक्तींकडून, कुठल्या जबाबदार व्यक्तींकडून
म्हणजे साईन करायला लावतील ते आपल्याला जेव्हा ऑर्डर येतील त्यावेळेला लक्षात येईल. परंतु साधारणपणे ही काही मोठी विषय नाही आहे. चारित्र्याचे दाखले कुणाकडनं घ्यायचे, काय घ्यायचे, आणि जबाबदार व्यक्ती म्हटलेत त्यांनी. म्हणजे जबाबदार व्यक्तीची व्याख्या असं काही स्पेसिफिक नसते की हीच म्हणजे जबाबदार व्यक्ती. आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असतील किंवा सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, शहरांमध्ये नगरसेवक असतील किंवा आमदार खासदार. आता एवढ्यासाठी आमदार खासदारांकडे जायची काही गरज नाही आहे, पण प्रतिष्ठित व्यक्ती कुठले ते सरपंच असायलाच पाहिजेत किंवा पोलीस पाटील असायलाच पाहिजेत असातलं भाग नाही आहे. आपल्या शाळेचे शिक्षक असतील, रिटायर्ड शिक्षक असतील, यांच्याकडून ते चारित्र्याचे दाखले घ्यायचे असतात. साक्षांकन नमुन्यात त्यांची नावं घालायची असतात आणि एखाद्या प्राधिकरणानं जर सांगितलं की असं असं तुम्हाला हे फॉर्मॅट देतोय तर त्या फॉर्मॅट भरून घेता येईल. हा मोठा काही विषय नाही आहे. आणि जे पोलिसांचा चारित्र्याचा म्हणजे चारित्र्य पडताळणी अहवाल असतो तो प्राधिकरण स्वतःहून घेत असतं. आपल्याला त्याच्यात काही करायचं नसतं. आपल्याला फक्त पोलीस स्टेशनचा पत्ता द्यायचा असतो, त्यानुसार ते प्राधिकरण करून घेत असतं. ते पुढे साक्षांकनच्या वेळेला मी बोलतो. त्यानंतर महिला उमेदवारांच्या बाबतीत नावात बदल झाला असल्यास राजपत्राची प्रत म्हणजे गॅझेटेड हे साधारणपणे गॅझेट आपल्याला जोडावं लागतं की त्याच्यात ते गॅझेटचं आपलं जे पेज असेल ते काढायचं, आपलं नाव हायलाईट करायचं, त्याच्या 3 प्रती तयार करायच्या. त्यानंतर MSCIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. ॲक्च्युली रुजू झाल्यानंतर 2 वर्षाची त्याला मुदतसुद्धा असते, पण जर आपल्याकडे असेल तर आत्ताच ते करून टाका. ज्यांची डिग्री इंजिनिअरिंगमधून झाली असेल त्यांना ज्यांना सूट असते म्हणजे त्यांना सूट असते, किंवा 10वी आणि 12वीला जर किंवा 12वीला तुमचा जर IT किंवा CS म्हणजे कम्प्युटर सायन्स वगैरे सारखा सब्जेक्ट असेल तर त्यांनासुद्धा सूट असते. तो GR आहे, तो GR मी चॅनलवर टाकतो. तो GR डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी स्पेसिफिक घेऊन जावा आणि त्यांना सांगा की अशी सूट आहे. ते बऱ्याच प्राधिकरणांना माहीत असतं, काही लोकांना माहीत नसतं. ते तुम्ही लक्षात आणून द्या आणि त्याच वेळेला ते MSCITचं कंप्लीट करून टाका, कारण ते नंतर परत सेवा पुस्तकात आपल्या मेन्शन करताना अडचणीचं ठरू शकतं. त्यानंतर काही इतर कोर्स जे आहेत आपले CCC किंवा C# आहेत, अशा लँग्वेजेसचे काही लोकांचे कोर्स झाले आहेत, ते सुद्धा इक्विव्हॅलंट आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगतो, याच्या पलीकडे जर MSCIT तुमच्याकडे नसेलच तर आपलं टायपिंग सर्टिफिकेटसुद्धा इक्विव्हॅलंट आहे MSCITला, हे लक्षात घ्या. आणि ते त्यांना तो GR मी टाकतो, तो GR त्यांच्या लक्षात आणून द्या. त्यानंतर मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा म्हणजे 30 आणि 40चा आपल्याला सर्टिफिकेट द्यायचं आहे. म्हणजे आणि म्हटलं इथं यांनी हे आणि याच्यासाठी म्हटलंय टॅक्सची ही यादी आहे म्हणून, इथे आपल्याला किंवा असेल. आणि दुसरं करण्यासाठी साधारणपणे 4 वर्षाची मुदत असते. 4 वर्षात आपण दुसरं द्यायचं असतं, पण ते असेल तर त्याच वेळेला देऊन टाका, विषय मोकळा होतो. आणि माजी सैनिक, अनाथ आणि दिव्यांगांना सूट आहे. त्यांना 2 वर्षाच्या आत सादर करण्यात सूट आहे, पण जर तुमच्याकडे असेल माजी सैनिक आणि दिव्यांगां किंवा अनाथांकडे तर त्याच वेळेला सबमिट करून त्यांना सांगा की हे सबमिट करतोय आम्ही म्हणून, म्हणजे तुमच्या सेवा पुस्तकात त्याची नोंद केली जाईल. हे लक्षात घ्या. ज्या वेळेला आपली स्थायित्वाची ऑर्डर येते 3 वर्षानंतर त्यावेळेला या गोष्टी पडताळल्या जातात, पण त्या आत्ताच दिल्या असतील तर विषय संपून जातो. कारण स्थायित्वासाठी 3 गोष्टी बघितल्या जातात, कम्प्युटरचं आणि हे जे टायपिंगचं असेल ते आणि मराठीचं ज्ञान. आता मराठीचं ज्ञान तर 10वीच्या ह्याच्यावर आपल्याला कळून जातं, त्यामुळे या 3 गोष्टी तुम्ही स्पेसिफिकली त्याच वेळेला मेन्शन करा. खेळाबाबतचे प्रमाणपत्र, पडताळणी प्रमाणपत्र, अहवाल हे स्पोर्ट्सवाल्यांचंच असेल तर स्पोर्ट्सवाल्यांचं DSO जे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर असते त्यांच्याकडून तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळालेलं असतं ते देऊन टाकायचं. त्यानंतर शारीरिकदृष्ट्या अपंग असल्यावर हँडिकॅप लोकांना जो तुमचा हँडिकॅप सर्टिफिकेट असतं ते, त्याचबरोबर जो एक क्रमांक दिला जातो, जो काय ID चा क्रमांक दिला जातो, ती ID आणि ID चा क्रमांक हे दोन्ही, अनाथ असल्याबाबतचा दाखला जर लागू असेल तर हे सुद्धा द्यायचं. आता हे कर सहाय्यक परीक्षा 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे शिफारस पत्र, इथे येईल लिपिक टंकलेखक 2023. लिपिक टंकलेखक हे 2 दिवसात आपल्या वेबसाईटवर तसेच मेलवर येऊन जाईल. प्रत्येकाच्या मेलवर येईल. काही लोकांचे मेल चुकीचे आहेत, चिंता करण्याचं कारण नाही. आपल्या प्रोफाईलमध्ये सुद्धा हे येतं, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. परीक्षेच्या वेळी आता पुढचं 7 नंबरचं, परीक्षेच्या वेळी सादर केलेले ओळखपत्र आणि त्या व्यतिरिक्त आणि एक ओळखपत्र. म्हणजे जर तुम्ही पॅन कार्ड केलं असेल तर प्लस आधार कार्ड, आधार कार्ड केलं असेल तर प्लस पॅन कार्ड, किंवा लायसन्स केलं असेल तर पॅन कार्ड, अशा पद्धतीनं एक एक्स्ट्रा, हे 16 नंबरचा मुद्दा घेतला, 17 नंबरचा एक्स्ट्राचा ID प्रूफचा झाला. त्यानंतर या 18 नंबरच्या मुद्द्यामध्ये बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे.
खुल्या महिला प्रवर्गातून निवड झालेल्या महिला उमेदवारांनी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पडताळणी विभागीय आयुक्त महसूल यांच्या समितीसमोर सादर करण्यासाठी तहसील कार्यालयातून साक्षांकित करून देण्यात आलेले NCL प्रमाणपत्र पडताळणीविषयी कागदपत्र सादर करावीत. मित्रांनो, एक लक्षात घ्या, किंवा मित्रांनो म्हणण्यापेक्षा हे मैत्रिणींनो म्हणेन मी, म्हणजे किंवा आपल्या ज्या महिला उमेदवार आहेत त्यांना, ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हा स्पेसिफिकली 18वा मुद्दा आहे. या मुद्द्यात त्यांनी काय म्हटलंय, ज्या महिला उमेदवारांची, त्या तुम्ही कॅटेगरीत असू दे किंवा कुठल्याही असू देत, ज्यांची निवड ओपन फिमेल किंवा ओपन फिमेल अंशकालीन अशा याच्यामध्ये झालेली आहे, त्यांच्यासाठी NCL द्यायचं असा हा मुद्दा आहे. परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या, 23 मे 2023 रोजी महिला व बालविकास विभागाचा एक GR आलेला आहे. त्यानुसार सर्व महिलांसाठी म्हणण्यापेक्षा ओपन मधल्या खुल्या महिला प्रवर्गातून ज्यांची निवड झाली त्यांच्यासाठी NCLची अट रद्द करण्यात आलेली आहे. आणि मी ज्या टॅक्स असिस्टंटसाठी आपल्या महिला उमेदवार होत्या त्यांच्याकडून कन्फर्म करून घेतलेला आहे, याचा कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही. ज्यांची ओपनमधून निवड आहे, ज्या महिला उमेदवारांची ओपनमधून निवड आहे त्यांच्यासाठी हा कुठलाच मुद्दा लागू होत नाही, NCL लागत नाही. त्यानंतर माजी सैनिक विषयक कागदपत्रे प्रमाणपत्रे. आता माजी सैनिकमधून ज्यांची निवड झाली असेल तर त्यांना तुम्हाला PPO द्यावी लागेल, म्हणजे पेन्शन ऑर्डर असेल ती द्यावी लागेल, किंवा त्या पेन्शन ऑर्डर असेल, किंवा त्याच्यानंतर सैनिक बोर्डाचं जे प्रमाणपत्र असतं, आपल्या कुठल्या डिस्ट्रिक्ट सोल्जर बोर्ड आयडेंटिटी कार्ड असतं ते, किंवा डिस्चार्ज कार्ड असतं ते, आणि नवीन साक्षांकन नमुना संपूर्ण माहिती भरलेल्या 3 प्रतीत, हे पुढे आपण बघणार आहे. त्याचबरोबर याच्यात एक नसलेला दुसऱ्या एका फोटोमध्ये किंवा दुसऱ्या एका कागदपत्रांच्या यादीत अजून एक मुद्दा होता. एक मिनिट, हे बघा, हा मुद्दा होता. विजा, भज, इतर मागास, विमाप्र, EWS प्रवर्गातून निवड झालेल्या सर्व उमेदवारांनी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पडताळणी करता विभागीय आयुक्त यांच्या समितीसमोर सादर करण्यासाठी तहसील कार्यालयातून साक्षांकित करून देण्यात आलेले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पडताळणीविषयी कागदपत्र सादर करावी. एका ग्रुपवर मागे अशी ह्याच्याबद्दल सविस्तर सांगावे एवढं म्हणजे त्यांची रिक्वेस्ट होती. तर हे लक्षात घ्या मित्रांनो, काय सांगितलं याचा अर्थ सिंपल आहे. तुमचं जे NCL आहे ते NCL सादर करायचं आहे. त्याचबरोबर NCL काढण्यासाठी जी इतर कागदपत्र असतात, म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल किंवा उत्पन्नाचा दाखला जो आपण जोडतो, तहसीलदारांचा 3 वर्षाचा तो दाखला, ही कागदपत्र सोबत सबमिट करायची आहेत, एवढंच आहे. ते फक्त रिव्हेरीफाय केलं जातं, तहसील ऑफिसला येतं, तिथं ती कागदपत्र परत एकदा रिव्हेरीफाय केली जातात, डिपार्टमेंटकडून पाठवली जातात. हा एवढाच सिंपल एक मुद्दा आहे. बाकी इतर याच्यात काही खूप कॉम्प्लिकेटेड आहे अशातला भाग नाही. त्यानंतर पुढचं अजून एक कागदपत्र लागतं याच्यात महत्त्वाचं, ते म्हणजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. तर इथे बघा, हे नमुना अ आहे, त्यावेळेला ऑर्डरमध्ये येईल, आपल्या चॅनलवर टाकलं जाईल, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही. बऱ्याच चॅनलवर इकडे तिकडे टेलिग्रामवर आहे सुद्धा. इथे स्वतःचं नाव लिहायचं, त्यानंतर इथे आपल्या वडिलांचं किंवा पालकांचं नाव लिहायचं, म्हणजे वडिलांचंच लिहावं लागणार कारण मुलगा मुलगी लिहिलेलं आहे, पालकांचं नाही चालणार. त्यानंतर वय, आपलं जे वय असेल ते वर्ष इथं लिहायचं, राहणार पत्ता लिहायचा, आणि आपल्याला हे पद लिहायचं, लिपिक, टंकलेखक हे पद आहे आपलं. महसूल सहाय्यक वगैरे इथे काहीच लिहायचं नाही, लिपिक, टंकलेखक हे सिंपल लिहायचं. या पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे आज रोजी. मला काही लोकांना जर हयात मुलं असतील तर ती संख्या 1, 2, 3 किंवा जर नसतील तर 0. अविवाहित लोकांनी सुद्धा 0 लिहायचं. त्याचबरोबर जर तुमची अशी मुलं काही असतील, म्हणजे तसं शक्यता खूप कमी आहे की 2005 पूर्वी काही आपल्या मुलांचा जन्म झाला असेल आणि 2005 नंतर, तर 2005 नंतर जी जन्माला आलेत त्यांची संख्या इथं लिहायची असते. पण शक्यता ही इथे 0च आहे, म्हणजे 99.99.99 लोकांचं इथं 0च येईल. त्यानंतर इथं सही करायचं. ठिकाण आपण जर जिल्ह्याचं ठिकाण किंवा जिथे आपली प्राधिकरण DV होणार आहे तिथलं ठिकाण लिहून तारीख लिहून सही करायची. हा सिंपल लहान कुटुंबाचा प्रमाणपत्राचा हा भाग होता. त्यानंतर साक्षांकन नमुना जो होता तो बघा. आता नमुना म्हणजे मित्रांनो, साक्षांकन नमुना हा गव्हर्नमेंट म्हणजे शासन निर्णय होता. 1 मिनिट याला मोठं करतो. शासन निर्णय जो आहे 2117
यामध्ये चारित्र्य पडताळणीसाठी वापरला जातो तो साक्षांकन नमुना आहे आणि हाच असणार आहे, याच्यात कुठेही काही बदल असणार नाही. म्हणजे हा नमुना आहे मग थोडंफार डिपार्टमेंटचा वेगळा असेल का असं काही नाही, साक्षांकन नमुना हाच असतो. इथे बघा यांनी ताकीद काय दिली आहे, याच्यात जर माहिती दिली किंवा माहिती दडवून ठेवल्यास तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. त्याचबरोबर कोणत्याही राजकीय सेवेसाठी कायम अपात्र ठरवण्यात येईल. त्यामुळे साक्षांकन नमुना खूप काळजीपूर्वक भरायचा. तर इथं बघा 5 सेंटीमीटर बाय 7 सेंटीमीटरचे फोटो लिहायचे. कुठे? इथे इथे लावायचा आणि त्याच्यावर साईन करायची. इथे हे इथे लावून चिकटवायचं. याच्या 3 प्रती करायच्या आता साक्षांकन नमुन्याच्या सुद्धा. त्यानंतर इथे सगळ्या वॉर्निंग दिलेत की काय म्हणजे स्थानबद्धता जर तुमच्याकडे ते साक्षांकन नमुना भरून याच्यात पुढे माहिती भरायची आहे की तुम्हाला अटक किंवा स्थानबद्धता झाली तर, आणि ते भरून जर तुमची परत म्हणजे अटक झाली तर लगेच कळवायचं हे सांगितलेलं आहे. तेवढंच. आता इथे बघा 1 नंबरला तुमचं आडनाव लिहायचं. इथं काय असेल ते पाटील, नावमध्ये आपलं नाव आणि वडिलांचं नाव, सध्याचा संपूर्ण पत्ता, आपण जिथे राहतोय तिथला पत्ता पूर्ण इथे घर क्रमांक, गल्ली, ॲट पोस्ट, तालुका, जिल्हा, पिनकोड सहित लिहायचं आहे. त्यानंतर 3रा पॉईंट बघा, घरचा पूर्ण पत्ता म्हणजेच आपलं जे मूळ ठिकाण आहे तो म्हणजे मूळ गाव आहे. आता काही विद्यार्थी जर पुण्यात असतील अभ्यासाला तर त्यांचे इथे त्यांनी पुण्यातला लिहा म्हटलंय आणि इथे घरचा पत्ता. पण मी सजेस्ट करेन इथे तुम्ही इथे सुद्धा तुमचा घरचाच पत्ता लिहा आणि इथे सुद्धा तुमचा घरचाच पत्ता लिहा. म्हणजे तुमचा राहण्याचा पत्ता आणि घरचा पत्ता दोन्ही सेमच लिहा. असं करू नका की तुम्ही पुण्यात लिहा, कारण तुमचं जे कम्युनिकेशन केलं जातं ते सगळं या पत्त्यावर केलं जातं, सध्याचा संपूर्ण पत्ता, जे की आपलं रूमवरचं बदलणार असतं. त्यामुळे दोन्हीकडे घरचाच पत्ता लिहायचा. आधार कार्ड नंबर उपलब्ध असल्यास सगळ्यांकडे उपलब्ध आहे त्याचा नंबर लिहायचा. इथं पॅन कार्ड नंबर लिहायचा, सगळ्यांकडे उपलब्ध आहे. राष्ट्रीय नॅशनॅलिटी सगळ्यांची इंडियन येणार. इथे कुणीही महाराष्ट्र किंवा डोमॅसाईल ऑफ महाराष्ट्र असं नाही, राष्ट्रीयत्व आपलं महाराष्ट्राचं असतं. त्यानंतर जन्मदिनांक लिहायचा. इथं काय असेल तो सध्याचे वय लिहायचं. इथं सध्याचे वय तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायला प्रॉब्लेम आला तर गुगलवर सरळ सरळ टाका एज कॅल्क्युलेटर, तिथं जन्मतारीख टाकायचं आणि ज्या दिवशी तुम्ही साक्षांकन भराल त्या दिवशीचं वय येतं. म्हणजे 25 वर्ष 14 महिने असं काही नाही, 14 महिने 25 वर्ष 8 महिने येईल किंवा 25 वर्ष 10 महिने येईल ते लिहायचं. ओके. त्यानंतर मॅट्रिकमध्ये असतानाचे वय 10वीत असताना सर्वसाधारणपणे 16 असतं, काही लोकांचं 17 असू शकतं. ते एकदा चेक करा तुमचं किती साली 10वीत होतो आणि तेव्हा आपलं काय वय होतं ते लिहायचं. त्यानंतर जन्मस्थान, जिल्हा आणि तो जिल्हा ज्या राज्यात स्थित आहे ते राज्य. आता काही लोकांचं जे सीमावर्ती भागातील आहेत त्या लोकांचं बेळगाव किंवा इकडे विजापूर असेल अशी काही जिल्हे आहेत तर त्यांनी स्पेसिफिक लिहायचं की जन्मगाव बेळगाव, जिल्हा म्हणजे बेळगाव आणि राज्य कर्नाटक. त्याचं काही अडचण नसते, हे फक्त जन्मस्थळ असतं. आणि एक मेक शुअर करा जी तुम्ही LC जोडणार आहात, जर LC जोडत असाल तर LCवर तुमचे जन्मठिकाण असतं, स्पेसिफिकली तेच लिहा, तेच जन्मठिकाण लिहा. बाकी तुमचं जन्मठिकाण काही असो, LCवर किंवा डोमासाईलवर तुमचं जे जन्मठिकाण असेल तेच इथं लिहा. त्यानंतर तुमचा जिल्हा म्हणजे आपला जिल्हा जो असेल ते राज्य महाराष्ट्र, तुमच्या वडिलांचा मूळ जिल्हा, शक्यतो आपलं राज्य आणि महाराष्ट्र. काही 865 जी सीमा भागातील गावं आहेत म्हणजे बेळगावमधील जी महाराष्ट्र कर्नाटक डिस्प्यूट बॉर्डरमधील जी गाव आहेत त्यांच्यासाठी वडिलांचा मूळ जिल्हा व राज्य कर्नाटक येऊ शकतं, त्यांनी तसं लिहा, काही अडचण नाही. तुमचा धर्म ऑलमोस्ट काय असेल जो आपला हिंदू असेल किंवा बौद्ध, मुस्लिम जो काय असेल तो धर्म इथं लिहायचा. त्यानंतर अनुसूचित जाती म्हणजे SC किंवा ST असेल किंवा OBC असेल, होय किंवा नाही इथे फक्त लिहायचं, होय, येस किंवा नो तेवढंच लिहायचं आहे, बाकी काही लिहायचं नाही. त्यानंतर मागील 5 वर्षात एका वेळी, आता 10वा पॉईंट एकदा स्पेसिफिकली बघा, मागील 5 वर्षात एका वेळी 1 वर्षाहून अधिक काळापर्यंत ज्या ठिकाणी तुम्ही राहिला असाल त्या ठिकाणाचा तपशील लिहा म्हटलेत. तर मित्रांनो इथे फक्त लक्षात घ्या, इथे आता त्यावेळेला प्राधिकरण कसं सांगते त्याच्यानुसार बघू आपण. जन्मापासून आजची तारीख टाकायची म्हणजे जेव्हा तुम्ही साक्षांकन भराल ते, आणि तुमच्या घराचा पत्ता लिहायचा, एवढंच लिहा. इथं जिल्हा मुख्य लिहायचे म्हणजे आपल्या जिल्ह्याचे नाव लिहायचं, एवढंच लिहा. शक्यतो इतर तुम्ही जरी आता MPSC अभ्यास करायला सदाशिव पेठेत असलो तरी तिथली माहिती भरू नका, कारण याचा अर्थ असा असतो तुम्ही जिथे जिथे राहिलाय तिथलं पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं. त्यामुळे 2 पत्ते दिला तर तुमचं 2 ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन केलं जाईल. म्हणून शक्यतो तुमच्या घराचा पत्ता एक लिहा, किंवा इथे साधारणपणे 2019 पासून आत्तापर्यंत किंवा जन्मापासून आत्तापर्यंत असं लिहा आणि हे इथे करून म्हणजे माहिती भरा. त्यानंतर
आता इथं वडिलांचं नाव म्हणजे नातेवाईकांची नाव आहेत बघा. इथं वडिलांचं पूर्ण नाव इथं घालायचं, राष्ट्रीयत्व, जन्माने किंवा दिवसाने असेल ते लिहायचं, जन्मस्थान, व्यवसाय, सध्याचा म्हणजे आपल्याच येणार, कायमचा पत्ता, घरचा पत्ता येणार, हे वडिलांचं लिहायचं. त्यानंतर फादर, आई असेल तर आईची माहिती, पती किंवा पत्नी स्पाऊस असेल तर त्यांची माहिती ते भरायची. ओके. आता काही विवाहित लोक असतील, स्पेसिफिकली माजी सैनिक किंवा जे अंशकालीन उमेदवार आहेत त्यांची जी माहिती असेल तर त्या बाबतीत इथे त्यांचे मुलगा व मुलगी शिक्षणाला बाहेर देशात असतील तर त्यांची इथे माहिती लिहायची. त्यानंतर शैक्षणिक अर्हता, वयाच्या 15व्या वर्षापासून शालेय आणि महाविद्यालय शिक्षणाचे वर्ष, ठिकाण. आता इथे बघा तुम्हाला SSC इथे तुम्हाला ॲड करून घ्यावं लागेल किंवा साक्षांकन नमुना लेटेस्टमध्ये हा फॉर्मॅट होता. लेटेस्टमध्ये म्हणजे जे डिपार्टमेंट देईल त्याच्यात तुम्हाला इथे अजून रकाने असतील. SSC लिहायची, HSC लिहायची, डिग्री लिहायची, मास्टर्स झालं असेल तर मास्टर्स लिहायचं किंवा इतर जे काही कोर्स असतील ते तुम्ही इथे लिहायचं. कॉलेज प्रवेशाचा दिनांक, शाळा सोडल्याचा दिनांक, परीक्षा उत्तर झाल्याचे वर्ष वगैरे सगळं लिहायला लागेल. तुम्हाला महाविद्यालयाचं नाव पण इथे टाकावं लागेल. त्यानंतर इथे तुम्ही जर सेवेत असाल तर तुम्हाला इथं फ्रॉम 2चा म्हणजे पद किंवा वित्तलब्धी म्हणजे तुम्हाला पैसे काय मिळत होते, म्हणजे पगार किती होता, बेसिक किती होता हे लिहावं लागेल. जर तुम्ही यापूर्वी नोकरी भारत सरकार किंवा राज्य शासनांच्यात करत असाल तर जो 1965चा नागरी सेवा नियम आहे त्यानुसार त्याच्या 5 कलमानुसार तुम्हाला 1 महिना आगाऊ सूचना द्यावी लागते, नोटीस देऊन नोकरी सोडावी लागते. त्यामुळे जे उमेदवार ऑलरेडी सेवेत आहेत, बरेचसे उमेदवार कॅनल इन्स्पेक्टर किंवा इतर पदांवर आहेत जे सोडून येणार आहेत, त्यांनी स्पेसिफिकली लक्ष द्या. पुढच्या 1-2 महिन्यात आपलं जॉईनिंग येऊ शकतं, एखाद्या महिन्यातच. त्यामुळे तुम्ही तुमच्या नियुक्ती प्राधिकरण जे आहे म्हणजे जुनं कॅनल इन्स्पेक्टर असाल तर तुमचं जे WRD डिपार्टमेंट आहे त्यांच्या नियुक्ती प्राधिकारी जे असतील त्यांच्याशी चर्चा करून नोटीस इश्यू करा डिपार्टमेंटला की मी पुढच्या महिन्यात नोकरी सोडणार आहे. एखादा महिना पगाराचं नुकसान झालं तरी हरकत नाही, पण जॉईनिंगच्या वेळेला इकडे प्रॉब्लेम येऊ नये, कारण इकडे तुमची सिनियरिटी काउंट केली जाणार आहे. त्यामुळे लवकर जॉईनिंग करायचं आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही ते तशी नोटीस द्या आणि त्यांच्याकडून एक NOC येते की शिस्तभंगाची कारवाई नाही वगैरे म्हणून एक NOC येते, ती तुम्हाला लागते जॉईनिंगच्या वेळेला. आता त्याच्यानंतर हे तुम्हाला थोडासा व्हिडिओ मोठा व्हायला 1-2-3 मिनिटात आपला संपतोय. आता लास्टचे 2-3 पेजेस आहेत. त्यानंतर हे स्थानबद्ध केलेले आहे का हे यस नो करायचं असते. हे शक्यतो इथं नो म्हणजे सगळ्यांचं नोच असणार. 1000 किंवा लाखात एक असेल ज्याचं यस येईल आपल्या स्पर्धा परीक्षा करण्याचं, 1000 एक येईल. इथे सगळीकडे नो आहे लक्षात घ्या. 15वा कॉलम सगळा नो 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 हे सगळं नो आहे. 15वा कॉलम लक्षात घ्या. 15(1) नो आहे. जर तुम्ही वर काही यस केलं तर त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन तुम्हाला इथे द्यायचं आहे, हे त्यांनी सांगितलंय. बाकी तिथे आता तुम्हाला जे मी म्हटलं बघा चारित्र्य 2 व्यक्तींची, त्यांची तर जबाबदार व्यक्तींची नावे तुम्हाला ओळखणाऱ्या 2 संदर्भित व्यक्तींची नावे इथे एक आणि नाव लिहायचं. आपल्या आजूबाजूला शेजारी जे आपले वेल विशर्स आहेत, आपल्याविषयी कोणीतरी विचारलं तर चांगलं सांगतील अशा लोकांची इथं नावं लिहा. हे इंग्लिश आणि मराठीमध्ये आहे. एवढंच हे साक्षांकन नमुना आहे. त्यानंतर शपथपत्र हे आहे ज्याच्यात आपण लिहिलेलं आहे की जी माहिती दिली आहे ती खरी आहे. इथं आपलं नाव, दिनांक, ठिकाण लिहून सही करायची आहे. इंग्लिश आणि मराठीमध्ये आहे. आणि हे जे आहे कार्यालयाने भरायचं आहे. हे साक्षांकन नमुना झालेला आहे. त्यानंतर आता बघा मित्रांनो, मला ज्या साधारणपणे मी 15 शंका काढल्या होत्या. SC STला NCL नसते, व्हॅलिडिटीबद्दल बोललोय. व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटी जी असते ती तुम्ही जॉईन झाल्यानंतर 6 महिन्यात देऊ शकता किंवा तुमच्याकडे जर असेल तर ती तुम्ही देऊन टाका. त्याच्यानंतर डोमासाईलबद्दल बोललोय. महाराष्ट्र स्टेट बाहेरील व्यक्ती जे असतात त्यांच्यासाठी डोमासाईल नसणार आहे. तुमचे जे 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल ते सगळं लागेल, लक्षात घ्या. तुमचं डोमासाईल नसणार आहे. आणि हे स्पेसिफिकली 865 गावं जी आहेत त्यांच्यासाठीच आहे. महाराष्ट्र कर्नाटक जी 865 गावं आहेत ना त्यांच्यासाठी आहे. ही सगळी कागदपत्र तुम्हाला लागतात. डोमासाईल नसेल तुमचं तर इट्स ओके, बाकी सगळे लागतात. 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुमच्या, आता ते PUCचं असेल 12वीसाठी किंवा SSLCचं असेल तुमचं, ते सगळं लागणार आहे कर्नाटकातल्या लोकांसाठी. त्यानंतर जुने कास्ट सर्टिफिकेट हरवलेलं आहे तर स्पेसिफिकली मित्रांनो प्रयत्न करा, सेतू केंद्र किंवा माही सेवा केंद्रात जाऊन त्यांच्याकडे डाउनलोडेड कॉपी असते त्यांच्याकडून मिळवायचा प्रयत्न करा. जर मिळालंच नाही तर त्या संदर्भात तुम्हाला ॲफिडेव्हिट बनवावं लागेल आणि नवीन सादर करावं लागेल. अशा पद्धतीने करता येऊ शकतं. त्याचबरोबर जर नावात किंवा इतर कुठल्या सर्टिफिकेटवर तुमचं काहीतरी किरकोळ एखादी चूक असेल
तर ती तुम्हाला म्हणजे ॲफिडेविट बनवावं लागेल. अजून एक लक्षात घ्या, अजून एक मला खूप भारी शंका आलेली की पगारासाठी बँक अकाउंट कधी काढावं लागतं, DVच्या वेळेला लागतं का? तर मित्रांनो, DVच्या वेळेला नसतं. तुमचं जॉईनिंग झाल्यानंतर साधारणपणे जी ट्रेजरी ब्रँच असते तिथले अकाउंट काढून तुम्हाला त्याचे डिटेल्स द्यावे लागतात. त्यामुळे ते होऊन जाईल आणि तुमचा साधारणपणे 2-3 महिन्याचा पगार एकत्रच येतो. त्या पुढच्या प्रोसेससाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवतो, म्हणजे प्राण आय डी काय असते, त्यानंतर सेवार्थ ID काय असते, याचा एक व्हिडिओ नवीन वेगळा बनवतो. या संदर्भात आता ऑलरेडी हा व्हिडिओ मोठा झाला आहे, तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा. अजूनसुद्धा तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. जे आपले सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट आहेत त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना. आणि आपण इथे थांबूयात. त्यानंतर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्यालासुद्धा जॉईन करा. धन्यवाद. थँक्यू.